हॅलो फ्रेंड्स, सर्वांचे स्वागत आहे आपल्या के पी फार्मा यूट्यूब पेजवर. आणि आज आपण नवीन टॉपिक स्टार्ट करत आहोत, फार्मॅकोव्हिजिलन्स. तर आता हा जो फार्मॅकोव्हिजिलन्स हा जो टॉपिक आहे, तर तो फार्मॅकोलॉजी अंडरचा टॉपिक आहे. म्हणजे फार्मॅकोव्हिजिलन्स ही फार्मॅकोलॉजीचीच एक ब्रांच आहे आणि हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे ॲज पर द डी फार्म बी फार्म स्टुडंटसाठी सुद्धा. आणि ज्या आता फार्मसीच्या आपल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स होतात, तर त्यामध्ये सुद्धा फार्मॅकोव्हिजिलन्स रिगार्डिंग खूप सारे क्वेश्चन्स विचारले जातात. बिकॉज फार्मॅकोव्हिजिलन्स हे काय आहे, ब्रांच ऑफ फार्मॅकोलॉजी आहे. फार्मॅकोलॉजीचाच पार्ट असल्यामुळे फार्मॅकोव्हिजिलन्सवरती सुद्धा खूप सारे क्वेश्चन्स विचारतात. तर टॉपिककडे आपण प्रोसीड करू. ओके. आता यामध्ये ना आपल्याला फार्मॅकोव्हिजिलन्सची डेफिनेशन्स बघायची आहे. त्यानंतर ना जे ऑब्जेक्टिव्ज आहेत फार्मॅकोव्हिजिलन्सचे ते डिस्कस करायचे आहेत. स्कोप ऑफ फार्मॅकोव्हिजिलन्स आणि ड्रग सेफ्टी फार्मॅकोव्हिजिलन्स. लास्ट वन आहे WHO इंटरनॅशनल ड्रग मॉनिटरिंग प्रोग्रॅम. तर वन बाय वन आपल्याला हे जे पॉईंट्स आहेत तर ते डिस्कस करायचे आहेत. आता फार्मॅकोव्हिजिलन्सचा जर स्टडी करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला फार्मॅकोव्हिजिलन्स म्हणजे काय हे कन्सेप्ट क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. बिकॉज फार्मॅकोव्हिजिलन्स ही जर कन्सेप्ट आपल्याला क्लिअर असेल तरच आपल्याला नेक्स्ट म्हणजे लाईक यामधले जे अदर टॉपिक आहेत, फॉर एक्झाम्पल ADR असेल, त्यानंतरनं इंडिव्हिज्युअल केस सेफ्टी रिपोर्ट मॉनिटरिंग असेल, तर हे जे पॉईंट्स आहेत हे आपल्याला क्लिअर होतात. ओके. सो टॉपिककडे आपण प्रोसीड करू. आता इथे बघा, फर्स्ट आहे डेफिनेशन्स ऑफ फार्मॅकोव्हिजिलन्स. तर फार्मॅकोव्हिजिलन्सचा जर आपण मिनिंग बघितला तर आता इथेच बघा, फार्मा आपल्याला माहीत आहे. फार्मा म्हणजे काय, स्टडी ऑफ मेडिसिन. ओके, स्टडी ऑफ मेडिसिन, इट मीन्स फार्मा. आणि व्हिजिलन्स म्हणजे काय, तर टू मॉनिटरिंग. ज्यावेळेस आपण ड्रगचा स्टडी करतो तर तो स्टडी करताना त्या ड्रग रिलेटेडचे जे पण लाईक साईड इफेक्ट असतील, ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स असतील किंवा त्याची सेफ्टी असेल, इफिकसी असेल, याचं मॉनिटरिंग करणं इज ऑल्सो नोन ॲज फार्मॅकोव्हिजिलन्स. सो वर्ड्स जे आहेत त्याचं मिनिंग लक्षात घ्या. फार्मा इट मीन्स टू स्टडी ऑफ ड्रग अँड मेडिसिन्स आणि व्हिजिलन्स इट मीन्स कीप वॉचिंग किंवा टू मॉनिटरिंग. ओके, टू मॉनिटरिंग ड्रग सेफ्टी, मॉनिटरिंग ड्रग इफिकसी, ऑल्सो मॉनिटरिंग ड्रग ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स इज ऑल्सो नोन ॲज फार्मॅकोव्हिजिलन्स. ठीक आहे, मिनिंग लक्षात आलं की डिफाईन लगेच आपल्याला समजून जाते. तर इथे बघा डेफिनेशन आहे. इट इज defined as the activities concerns with the detections, monitoring, assessment, understanding and preventions of drug safety, efficacy, adverse drug reactions, side effect and toxicity of drug is also known as pharmacovigilance. ठीक आहे, फार्मॅकोव्हिजिलन्सची डिफाईन खूप सिंपल आहे, लक्षात ठेवायची. फार्मा म्हणजे काय आहे, टू स्टडी ऑफ ड्रग, आणि व्हिजिलन्स म्हणजे काय असतं तर मॉनिटरिंग. मग आता ड्रगचं काय मॉनिटरिंग करायचं आहे आपल्याला, जे पण ड्रग्ज आपण फार्मास्युटिकल ड्रग्ज इनटेक करतो तर त्या प्रत्येक ड्रगची काहीतरी एक सेफ्टी असते, त्यानंतरनं साईड इफेक्ट असू शकतात, ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स असते, इफिकसी असते. तर ह्या होल कंडिशन कुठे मॉनिटर केल्या जातात, फार्मॅकोव्हिजिलन्समध्ये. ठीक आहे, तर डिफाईन सिंपल आहे, लक्षात ठेवायची. हवं तर नोट डाऊन करून घ्या. इट इज डिफाईन ॲज ॲक्टिव्हिटी कन्सर्ट्स विथ द डिटेक्शन्स. वर्ड्स कोणते लक्षात ठेवायचे बघा, डिटेक्शन्स, मॉनिटरिंग, असेसमेंट, अंडरस्टँडिंग अँड प्रिव्हेन्शन्स ऑफ ड्रग सेफ्टी, ड्रग इफिकसी, ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन, साईड इफेक्ट अँड टॉक्झिसिटी ऑफ मेडिसिन्स इज ऑल्सो नोन ॲज फार्मॅकोव्हिजिलन्स. ओके, डिफाईन लक्षात राहील सगळ्यांच्या. वर्ड्स कोणते लक्षात ठेवायचे, की वर्ड्स डिटेक्शन्स, मॉनिटरिंग, असेसमेंट, अंडरस्टँडिंग प्रिव्हेन्शन्स ऑफ ड्रग सेफ्टी, efficacy, adverse drug reactions, side effect and toxicity of medicines is also known as pharmacovigilance. आता इथे बघा, फार्मॅकोव्हिजिलन्स तर हा जो वर्ड आहे तर तो डिवाइड झालेला आहे. जसं की आता इथेच मी तुम्हाला सांगितलं, फार्मा इट मीन्स काय आहे, स्टडी ऑफ ड्रग, आणि व्हिजिलन्स इट मीन्स टू मॉनिटरिंग. तर फार्मॅकॉन इट मीन्स ड्रग्स किंवा टू स्टडी ऑफ ड्रग्स इज ऑल्सो नोन ॲज फार्मॅकॉन, आणि विलगेर इट मीन्स कीप वॉचिंग ऑर मॉनिटरिंग. देन फार्मॅकॉन आणि विलग्रेल याचं कॉम्बिनेशन्समध्ये फार्मॅकोव्हिजिलन्स ही टर्म डिस्क्राईब झालेली आहे. तर इथे डिफाईन आहे आणि मिनिंगसुद्धा आहे.
नोट डाऊन करून घ्या, तुमच्या वर्ड्समध्ये नोट डाऊन करून घ्या. एकदम सिम्पल वेमध्ये आपण डिफाईन बघितलेली आहे. वर्ड्स फक्त लक्षात कोणते ठेवायचे? डिटेक्शन्स, मॉनिटरिंग, असेसमेंट, अंडरस्टँडिंग अँड प्रिव्हेन्शन्स ऑफ ड्रग सेफ्टी, इफिकसी, ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन, साईड इफेक्ट अँड टॉक्झिसिटी इज ऑल्सो नोन ॲज फार्मॅकोव्हिजिलन्स. जो पण ड्रग आहे मार्केटेड, कोणता पण ड्रग असेल, ड्रग म्हणजे माहिती आहे आपल्याला काय, तर त्या प्रत्येक ड्रगची जी सेफ्टी, इफिकसी, ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स जे मॉनिटरिंग केलं जातं, तर त्या प्रोसेसला म्हटलं जातं फार्मॅकोव्हिजिलन्स. ओके. आता नेक्स्ट आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ फार्मॅकोव्हिजिलन्स. फार्मॅकोव्हिजिलन्स म्हणजे काय आपण बघितलेलं आहे. आता आपल्याला त्याचे ऑब्जेक्टिव्ह बघायचे आहेत. ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच काय? त्याचे बेनिफिट्स झाले, त्याचे ॲडव्हान्टेजेस झाले किंवा त्याचे फंक्शन्स. तर फर्स्ट आहे टू इम्प्रूव्ह पेशंट केअर. ओके. देन आहे मेंटेन पेशंट सेफ्टी. थर्ड वन आहे टू इम्प्रूव्ह पब्लिक हेल्थ. फोर्थ वन आहे टू आयडेंटिफाय कॉम्प्लिकेशन्स असोसिएटेड विथ द यूज ऑफ मेडिसिन. देन आहे फिफ्थ वन टू इव्हॅल्युएट ड्रग ॲडव्हान्टेजेस अँड इफिकसी. देन टू एनकरेज एज्युकेशन्स, अंडरस्टँडिंग अँड क्लिनिकल ट्रेनिंग इन फार्मॅकोव्हिजिलन्स. फार्मॅकोव्हिजिलन्स समजलं ना काय आहे, की त्यानंतर ना त्याचे जे फंक्शन्स किंवा जे त्याचे ऑब्जेक्टिव्ज असतात ना, ते आपल्याला लगेच समजून जातात. कारण सिम्पल आहे, ड्रग समजलेला आहे, ड्रग रिलेटेडच्या ज्या पण इन्फॉर्मेशन्स आहेत, त्यामध्ये त्या ड्रगची सेफ्टी असेल, इफिकसी असेल, साईड इफेक्ट असेल, टॉक्झिसिटी असेल, ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स असतील, हे सगळं जिथे स्टडी केलं जातं त्याला आपण म्हणतो फार्मॅकोव्हिजिलन्स. ओके. मग फार्मॅकोव्हिजिलन्स ही टर्म जर समजली तर आपल्याला त्याचे ऑब्जेक्टिव्हसुद्धा लगेच लक्षात येतात. काय आहेत ऑब्जेक्टिव्ह आपण बघितले, परत एकदा रिवाईज करू. टू इम्प्रूव्ह पेशंट केअर, मेंटेन पेशंट सेफ्टी, टू इम्प्रूव्ह पब्लिक हेल्थ, टू आयडेंटिफाय कॉम्प्लिकेशन्स असोसिएटेड विथ द यूज ऑफ मेडिसिन. ओके. मेडिसिन्स यूज केल्यानंतर ना त्या मेडिसिन्स रिगार्डिंग जे पण कॉम्प्लिकेशन्स असतील तर ते डिटरमाइन केलं जातं फार्मॅकोव्हिजिलन्समध्ये. देन आहे टू इव्हॅल्युएट ड्रग ॲडव्हान्टेजेस अँड इफिकसी. आपण अजून एक पॉईंट टाकू शकतो, टू इव्हॅल्युएट ड्रग ॲडव्हान्टेजेस अँड ऑल्सो डिसॲडव्हान्टेजेस. जे ड्रग्ज आहेत त्याचे फायदे किंवा त्याचे जे गैरफायदे आहेत, म्हणजे होणारे फायदे किंवा जे नुकसान्स आहेत ते सुद्धा आपण इथे मॉनिटर करू शकतो. देन आहे टू एनकरेज एज्युकेशन्स, अंडरस्टँडिंग अँड क्लिनिकल ट्रेनिंग इन फार्मॅकोव्हिजिलन्स. ठीक आहे. आता हे झाले ऑब्जेक्टिव्ह. बघा, फार्मॅकोव्हिजिलन्सची जी डिफाईन आणि ऑब्जेक्टिव्ह यावरती एक्झाममध्ये 2 to 3 मार्कासाठी क्वेश्चन्स विचारतात. सो आपल्याला फार्मॅकोव्हिजिलन्सची डिफाईन माहीत असणं इम्पॉर्टंट आहे. त्यानंतरनं जे ऑब्जेक्टिव्ज आहेत ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहेत आणि डेली रुटीनमधले आहेत आपल्याला, जे की आपण इझिली ऑब्जेक्टिव्हसुद्धा इथे लक्षात ठेवू शकतो. डिफाईन समजली की लगेच ऑब्जेक्टिव्हसुद्धा इथे क्लिअर होऊन जातात. ओके. कारण सगळं काय आहे, ड्रग रिलेटेडच आहे. देन आहे स्कोप ऑफ फार्मॅकोव्हिजिलन्स. आता स्कोप ऑफ फार्मॅकोव्हिजिलन्स म्हणजे जे फार्मॅकोव्हिजिलन्स आहे तर ते कुठे युजफुल आहे. ओके. फार्मॅकोव्हिजिलन्स म्हणजे आपल्याला समजलेलं आहे, जे ड्रग्ज आहेत त्याचं सेफ्टी, इफिकसी, ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन, साईड इफेक्ट, टॉक्झिसिटी याला मॉनिटर करायचं, प्रिव्हेंट करायचं, डिटेक्ट करायचं, अंडरस्टँड करायचं. ठीक आहे. आता इथे आहेत स्कोप. तर बघा, वन बाय वन आपण जे स्कोप आहे तर ते बघणार आहोत. फर्स्ट आहे इन हर्बल मेडिसिन. सेकंड वन आहे इन डिसीज कंट्रोल स्टेट. थर्ड वन आहे इको फार्मॅकोव्हिजिलन्स. तर इथे बघा थोडंसं स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे. सो इको फार्मॅकोव्हिजिलन्स आहे हे. फोर्थ वन आहे ब्लड बँक. फिफ्थ वन आहे इम्युनायझेशन. सिक्स्थ वन आहे वॅक्सिनेशन्स आणि लास्ट वन आहे डर्मॅटोलॉजी. स्कोप जे आहेत ते मात्र पाठ ठेवायचे, कारण स्कोपवरती सुद्धा एक्झाममध्ये क्वेश्चन्स विचारतात. कॉम्पिटिटिव्हमध्ये सुद्धा यावरती एक्झाममध्ये क्वेश्चन्स विचारतात की क्वेश्चन्स विचारतील तुम्हाला स्कोप ऑफ फार्मॅकोव्हिजिलन्स, ऑप्शन्स दिले जातील, तर त्यामध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं आहे कोणतं करेक्ट आन्सर आहे. तर फर्स्ट आहे इन हर्बल मेडिसिन. आता हर्बलमध्ये काय यूज आहे फार्मॅकोव्हिजिलन्सचा? परत एकदा, फार्मॅकोव्हिजिलन्स म्हणजे आपल्याला माहीत आहे जे पण ड्रग्ज आहेत तर त्या ड्रगच्या आपल्याला ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स, टॉक्झिसिटी, साईड इफेक्ट, इफिकसी, बेनिफिट जे आहेत तर ते सगळं आपल्याला मॉनिटर करायचं आहे, डिटेक्ट करायचं आहे आणि प्रिव्हेंट करायचं आहे. सो इज ऑल्सो नोन ॲज फार्मॅकोव्हिजिलन्स. तर आता फर्स्ट आहे इन हर्बल मेडिसिन. हर्बलमध्ये काय यूज आहे, तर आत्ता जर आपण रेशिओ बघितला नावडेज, तर जे पब्लिक आहे किंवा जे पीपल आहे तर ते ऑलमोस्ट 80% हर्बल मेडिसिन्सकडे जात आहेत. का जात आहेत? बिकॉज हर्बलमध्ये जे पण मेडिसिन्स किंवा जे पण ड्रग्ज ऑप्टेन केले जातात तर ते नॅचरली ऑप्टेन केले जातात, ॲज वेल ॲज जे की नॅचरल ड्रग्ज आहेत त्याचे जे कॉन्स्टिट्यूशन्स आहेत त्यावरती प्रोसेस करून मेडिसिन्स ऑप्टेन केलं जातं. जर आपण एक एक्झाम्पल घेतलं,
फॉर एक्झाम्पल एखाद्याला कफ झालेला आहे, तर कफमध्ये आपल्याला माहिती आहे की तुलसीसुद्धा युजफुल आहे कफमध्ये. त्यानंतरनं लाईक आपलं जे क्लोव आहे, क्लोवसुद्धा काय आहे तर कफ सिरपमध्ये आहे. तर हे सगळे झाले हर्बल मेडिसिन्समध्ये. मग याचे कोणते साईड इफेक्ट आहेत का, तर नाही. आपण आपल्या डेली रुटीनमध्ये सुद्धा हे जे सगळे हर्बलचे ड्रग्ज असतात तर ते यूज करतो. हर्बल म्हटलं की आपला जो भाजीचा मसाल्याचा जो डब्बा असतो त्यामध्ये आपण सगळे हर्ब्स कंटेन असतात, जे की आपण डेली यूज करतो. आणि यामध्ये काय आहे तर जे साईड इफेक्ट आहेत किंवा ते यूज केल्यानंतरनं जे ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स होऊ शकतात किंवा जी टॉक्झिसिटी ऑप्टेन होऊ शकते, तर त्याचे रिस्क 0 आहेत. त्यामुळे आत्ता सध्या रिसेंटली ऑलमोस्ट 80% जे पीपल्स आहेत तर ते हर्बल मेडिसिन्सला प्रेफर करतात. ओके. सो त्यामध्ये सुद्धा फार्मेकोव्हिजिलन्स त्याचा रोल प्ले करतात. देन आहे इन डिसीज कंट्रोल स्टेट. डिसीज कंट्रोल स्टेटमध्ये सुद्धा फॉर एक्झाम्पल लाईक STD असेल, त्यानंतर हेपॅटिटिस असेल, गोनोरिया असतील, तर हे जे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहेत तर तिथे ते मॉनिटर करण्यामध्ये सुद्धा फार्मेकोव्हिजिलन्सचा रोल आहे. देन आहे इको फार्मेकोव्हिजिलन्स. आता इको इट मीन्स आपल्याला माहिती आहे, इको इट मीन्स एन्व्हायरमेंटल, फार्मेकोव्हिजिलन्स इट मीन्स मॉनिटरिंग. तर एन्व्हायरमेंटल मॉनिटरिंगमध्ये फार्मेकोव्हिजिलन्सचा काय रोल आहे, तर जे वेस्टेज असतं त्याचं प्रॉपर डिस्पोज केलं जातं, इको फ्रेंडली एन्व्हायरमेंट बनवलं जातं, जे पोल्युशन्स असेल तर पोल्युशनसुद्धा मेंटेन ठेवलं जातं. देन फोर्थ वन आहे ब्लड बँक. ब्लड बँकमध्ये फार्मेकोव्हिजिलन्सचा रोल असा असतो की जे पण ब्लड डोनरने डोनेट केलेलं आहे तर ते सेफली स्टोअर केलं आहे की नाही ते ऑब्झर्व करणं. त्यानंतरनं त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह कोणते ॲड केलेले आहेत, ब्लड कॉग्युलेट होऊ नये म्हणून कोणते अँटीकॉग्युलंट फॅक्टर्स तिथे ॲड केलेले आहेत, ते ड्रग प्रॉपरली स्टोअर केलेले आहेत का, त्याचं पॅकेजिंग कसं आहे, हे सगळं मॉनिटर केलं जातं ब्लड बँकमध्ये. देन आहे इम्युनायझेशन्स आणि वॅक्सिनेशन्स. फार्मेकोव्हिजिलन्सचा इम्युनायझेशन्समध्ये सुद्धा खूप मेजर रोल आहे. जी पण आपली इम्युनिटी सिस्टीम्स आहे, इम्युनायझेशन्समध्ये अँटीजन अँटीबॉडीचा स्टडी केला जातो, तर तिथे सुद्धा फार्मेकोव्हिजिलन्स त्याची ॲक्टिव्हिटी शो करतात. वॅक्सिनेशन्समध्ये आपल्याला माहीत आहे जे पोलिओ वॅक्सिन्स आहे, BCG वॅक्सिन्स असतात, तर त्या वॅक्सिनेशन्समध्ये सुद्धा फार्मेकोव्हिजिलन्सचा मेन रोल आहे की जो पण वॅक्सिनेशनचा आपल्याला वॅक्सिनेशनचा एक चार्ट माहीत आहे, आपण स्टडी पण करत आलेलो आहे, केलेला आहे तो. तर त्याचं ड्युरेशन किती आहे, त्याचं पिरियड काय आहे, प्रॉपरली ते त्या वेमध्ये होतं की नाही, या सगळ्याचं मॉनिटरिंग केलं जातं फार्मेकोव्हिजिलन्स मॉनिटर करणार वॅक्सिनेशन्समध्ये. देन लास्ट वन आहे डर्मॅटोलॉजी. आता डर्मॅटोलॉजी म्हणजे काय, तर यामध्ये स्किन रिलेटेडचे जे इश्यूज असतात, डर्मॅटो इट मीन्स स्किन. सो स्किन रिलेटेडचे जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा जे इश्यू आहेत, आता स्किन हे हेल्थकेअरचा एक पार्ट झाला, तर स्किन रिलेटेडचे इश्यू डिटरमाइन करण्यामध्ये सुद्धा फार्मेकोव्हिजिलन्सचा मेजर रोल आहे. तर हे झाले स्कोप ऑफ फार्मेकोव्हिजिलन्स. स्कोप परत एकदा सांगते, इन हर्बलमध्ये सुद्धा यूज आहे. डिझीज कंट्रोल स्टेटमध्ये फार्मेकोव्हिजिलन्स इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. इको फार्मेकोव्हिजिलन्समध्ये, ब्लड बँकमध्ये, इम्युनायझेशन्समध्ये, वॅक्सिनेशन्समध्ये, आणि लास्ट वन आहे डर्मॅटोलॉजी. देन आता नेक्स्ट आहे ड्रग सेफ्टी मॉनिटरिंग. ड्रग सेफ्टी मॉनिटरिंगमध्ये फार्मेकोव्हिजिलन्सचा काय रोल आहे, तर 10 पॉईंट आपण घेतलेले आहेत. फर्स्ट आहे ADR. ADR स्टँड्स फॉर ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स. आणि ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल ड्रग इनटेक केल्यानंतरनं एखादी अनवॉन्टेड इफेक्ट ज्यावेळेस ऑकर होतो बॉडीमध्ये किंवा त्या पेशंट्सला अनवॉन्टेड इफेक्ट कॉज होतो, अफेक्ट होतो, तर त्याला आपण म्हणणार ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल पॅरासिटामॉल आहे, पॅरासिटामॉल जर एखाद्या पेशंटनी इनटेक केला तर त्याला तो जर मॅच झाला नाही, तर त्या केसेसमध्ये त्याला एखादा जर प्रॉब्लेम कॉज झाला तर त्याला आपण म्हणणार ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स. अनवॉन्टेड इफेक्ट ऑफ ड्रग इज ऑल्सो नोन ॲज ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स. ओके. देन आहे पोस्ट मार्केटिंग सर्व्हिलन्स, प्री मार्केटिंग सर्व्हिलन्स, कोर ॲक्टिव्हिटी, रेग्युलेटरी कंप्लायन्स, रिस्क मॅनेजमेंट, पेशंट्स कंप्लायन्स, इंडिव्हिज्युअल केस रिपोर्टिंग, सेफ्टी रायटिंग अँड रिपोर्टिंग, आणि लास्ट वन आहे ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स कॉम्प्लिएंट मॅनेजमेंट. आता इथे वन बाय वन आपण हे जे आपण आता फार्मेकोव्हिजिलन्सचे ड्रग सेफ्टी बघितलेले आहेत, तर त्याच्या ज्या टर्म आहेत किंवा ज्या त्याच्या डिफाईन आहेत तर ते बघणार आहोत. बिकॉज कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये डिफाईन दिलेली असते, खाली ऑप्शन्स देतात आणि त्या डिफाईन्स आपल्याला फाइंड आउट करायची असते. किंवा फॉर एक्झाम्पल
पोस्ट मार्केटिंग सर्व्हिलन्स म्हणजे काय विचारणार, खाली ऑप्शन्स देणार, तर त्यातला आपल्याला करेक्ट आन्सर फाइंड आउट करायचं असतं. सर कॉम्पिटेटिव्हमध्ये सुद्धा आहे आणि बीफार्ममध्ये सुद्धा फार्मेकोव्हिजिलन्सच्या ह्या ज्या टर्म आहेत. बिकॉज फार्मेकोव्हिजिलन्स इट इज द ब्रांच ऑफ फार्मेकोलॉजी. मग फार्मेकोलॉजीच्याच ह्या सगळ्या टर्म आहेत. ओके, तर वन बाय वन आपण एक एक टर्म बघणार आहोत. ADR म्हणजे काय, तर ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स, जे की आपण आत्ता बघितलं. अनवॉन्टेड इफेक्ट ऑफ ड्रग इज ऑल्सो नोन ॲज ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स. देन आहे पोस्ट मार्केटिंग सर्व्हिलन्स आणि प्री मार्केटिंग सर्व्हिलन्स. आता पोस्ट मार्केटिंग सर्व्हिलन्स आणि प्री मार्केटिंग सर्व्हिलन्स हे आपण कॉम्बिनेशन्समध्ये बघणार आहोत. बिकॉज प्री मार्केटिंग सर्व्हिलन्स म्हणजे काय आणि पोस्ट मार्केटिंग सर्व्हिलन्स म्हणजे काय, यामध्ये खूप वेळेस कन्फ्युजन होतं. आता सिम्पली जे पण मेडिसिन्स आहेत तर ते मेडिसिन्स मार्केटेड होण्याआधी क्लिनिकल ट्रायल्समधनं पास होतात. क्लिनिकल ट्रायल्सच्या 4 ट्रायल आहेत, फेज 1, फेज 2, फेज 3 आणि फेज 4. ह्या 4 ट्रायलमधनं ज्यावेळेस ड्रग सक्सेसफुली पास होतो त्यावेळेसच तो ड्रग मार्केटेड प्रिपरेशन्स म्हणून मार्केटेड होतो. म्हणजे आपण आत्तापर्यंत जे पण ड्रग्ज यूज करतो ते सगळे ड्रग्स काय आहेत, तर ते प्री मार्केटिंग आणि पोस्ट मार्केटिंग सर्व्हिलन्समधनं गेलेले आहेत. ज्यावेळेस क्लिनिकल फेजमधनं ड्रग पासआउट होणार त्यावेळेसच त्याला मार्केटेड ते ड्रग्ज होतात. आता फेज 1, फेज 2, फेज 3, फेज 4 अशा 4 क्लिनिकल ट्रायलच्या फेज आहेत. फेज 1ला ह्युमन फार्मेकोलॉजी म्हणतात, फेज 2ला फेज 2ला एक्सप्लोरेटरी म्हणतात, फेज 3ला कन्फर्मेशन्स म्हटलं जातं आणि फेज 4 जे आहे तर त्यालाच पोस्ट मार्केटिंग सर्व्हिलन्स म्हणतात. ओके, आता ह्या ज्या 4 फेज आहेत तर या 4 फेजमध्ये ड्रगची सेफ्टी, एफिकसी, ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स, त्यानंतरनं जे ड्रग्ज आहेत त्याची डोस रेंज काय आहे, डोस रेंज, त्यानंतरनं एक्सेप्टॅबिलिटी, त्यानंतरनं त्यावरती जर कोणती टॉलरेबिलिटी असेल तर ह्या सगळ्या ज्या कंडिशन्स आहेत तर त्या पासआउट होतात आणि ज्यावेळेस कन्फर्म ड्रग पासआउट होतो तर त्यावेळेसच तो मार्केटेड बनतो. मग फेज 1, फेज 2 आणि फेज 3, हे बघा फेज 3पर्यंत ह्या ड्रगचा ज्यावेळेस आपण स्टडी करतो आणि 1, 2, 3 फेज असतात तर तोपर्यंत त्याला प्री मार्केटिंग सर्व्हिलन्स म्हटलं जातं. बट ज्यावेळेस ड्रग कन्फर्म होणार फेज 3मध्ये तर त्यावेळेस तो पोस्ट मार्केटिंगमध्ये जातो, म्हणजे त्यालाच आपण फेज 4 म्हणतो. सो सिम्पली लक्षात ठेवायचं, पोस्ट मार्केटिंग सर्व्हिलन्स म्हणजे काय, क्लिनिकल ट्रायलची जी फेज 4 आहे तर त्याचा स्टडी केला जातो, ते असतं पोस्ट मार्केटिंग सर्व्हिलन्स. आणि प्री मार्केटिंग सर्व्हिलन्स म्हणजे ज्या पण क्लिनिकल ट्रायल्स आहेत तर क्लिनिकल ट्रायल्समध्ये 1 to 3पर्यंत ज्या क्लिनिकल ट्रायलचा स्टडी केला जातो तर तो स्टडीज असतो प्री मार्केटिंग सर्व्हिलन्स. आणि पोस्ट आणि प्री मार्केटिंग सर्व्हिलन्सचा कशासाठी स्टडी केला जातो, तर जे पण ड्रग्ज आहेत मार्केटेड होण्याआधी त्या ड्रगची एक्सेप्टेबिलिटी, सेफ्टी, इफिकसी, ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स, ड्रग इंटरॅक्शन्स, टॉलरेबिलिटी, त्यानंतर डोसिंग रेंज, तर हे सगळं ॲनालाइज केलं जातं कशामध्ये, तर मार्केटिंग सर्व्हिलन्समध्ये किंवा क्लिनिकल ट्रायल्समध्ये. ओके, सो पोस्ट मार्केटिंग आणि प्री मार्केटिंग लक्षात ठेवायचं. पोस्ट मार्केटिंग म्हणजे फेज 4 आणि प्री मार्केटिंग म्हणजे 1 to 3पर्यंतच्या ज्या फेजचा स्टडी केला जातो इज ऑल्सो नोन ॲज प्री मार्केटिंग सर्व्हिलन्स. देन आहे कोर ॲक्टिव्हिटी. 5th वन आहे रेग्युलेटरी कंप्लायन्स. देन आहे रिस्क मॅनेजमेंट. रिस्क मॅनेजमेंट म्हणजे आयडेंटिफाय अँड मिनिमाइज रिस्क असोसिएटेड विथ फार्मास्युटिकल प्रोडक्ट. जे फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स आहेत तर त्या फार्मास्युटिकल प्रोडक्ट्समुळे जर कोणते रिस्क किंवा जर कोणती टॉक्झिसिटी ऑकर होत असेल तर ती आयडेंटिफाय करायची आणि आयडेंटिफाय झाल्यानंतर त्याला मिनिमाइज करणं इज ऑल्सो नोन ॲज रिस्क मॅनेजमेंट. देन आहे पेशंट कंप्लायन्स. पेशंट कंप्लायन्स म्हणजे काय, एखादा पेशंट, फॉर एक्झाम्पल XYZ पेशंट आहे तर तो पेशंट्स मेडिकेशनसाठी त्याला भीती वाटत असते किंवा तो घाबरतो. एखादा जर ड्रग असेल तर ते इंटेक करण्यासाठी तो पेशंट्स घाबरतो. तर त्याची जी भीती आहे तर ती भीती मिनिमाइज करणं इज ऑल्सो नोन ॲज कंप्लायन्स. तर त्याची डिफाईन आपण अशी पण म्हणू शकतो, फेथफुल अधेरन्स टू द पेशंट्स इज ऑल्सो नोन ॲज पेशंट कंप्लायन्स. ड्रग रिलेटेडची पेशंटची जी भीती आहे, जी एन्झायटी आहे तर ते मिनिमाइज करणं इज ऑल्सो नोन ॲज पेशंट्स कंप्लायन्स. देन आहे इंडिव्हिज्युअल केस रिपोर्टिंग. इंडिव्हिज्युअल केस रिपोर्टिंग म्हणजे जे पण पेशंट्स आहेत तर त्या सिंगल पेशंटचा
सिंगल पेशंटचा डिटेल डॉक्युमेंट मेंटेन ठेवणं, म्हणजे जो पेशंट आहे तर तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्यापासून तर डिस्चार्ज होण्यापर्यंत जो पण त्याचा डॉक्युमेंटेड रिपोर्ट आहे तर तो मेंटेन ठेवणं सिंगल पेशंटचा इज ऑल्सो नोन ॲज इंडिव्हिज्युअल केस सेफ्टी रिपोर्टिंग. देन आहे सेफ्टी रायटिंग अँड रिपोर्टिंग. लास्ट वन आहे ॲडव्हर्स ड्रग कंप्लेंट मॅनेजमेंट. ज्या ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शनच्या EDRच्या ज्या कंप्लेंट्स असतील तर त्या मॉनिटर करणं आणि मॅनेज करणं. तर हे सगळे झाले ड्रग सेफ्टी फार्मेकोव्हिजिलन्स आणि आपण त्याच्या डिफाईनसुद्धा बघितलेले आहेत. आता लास्ट आहे WHO इंटरनॅशनल ड्रग मॉनिटरिंग प्रोग्रॅम. WHO इंटरनॅशनल ड्रग मॉनिटरिंग प्रोग्रॅममध्ये यावरती कॉम्पिटिटिव्हमध्ये खूप सारे क्वेश्चन्स विचारतात की जे WHO आहे तर ते कधी इस्टॅब्लिश झालेलं आहे, कुठे इस्टॅब्लिश झालेलं आहे, त्याचा मेन रोल काय आहे किंवा किती कंट्रीजमध्ये आहे ते. ओके, सो WHO इस्टॅब्लिश झालेलं आहे 1968. नोट डाऊन करून ठेवायचं. WHO इट मीन्स वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन्स इंटरनॅशनल ड्रग मॉनिटरिंग प्रोग्रॅम कधी इस्टॅब्लिश झालेला आहे तर 1968. मेन रोल काय आहे किंवा मेन वर्किंग काय आहे तर मॉनिटरिंग ड्रग सेफ्टी अँड ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन. ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स अँड ऑल्सो ड्रग सेफ्टी याचं मॉनिटरिंग करणं हेच WHO इंटरनॅशनल ड्रग मॉनिटरिंगचं मेन एम आहे. ऑल्सो आयडेंटिफाय अँड ॲनालाइज ड्रग रिॲक्शन्स अँड देन दे आर डॉक्युमेंटेड. ड्रग इनटेक केल्यानंतरनं त्या ड्रगची जर कोणती ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स ऑप्टेन होत असेल तर ती लगेच डॉक्युमेंटेड करून ठेवायची, कारण त्यावरती परत पेशंटला आपण ट्रीटमेंट देणार. Then there are more than 150 countries in the WHO program for international drug monitoring. 150 पेक्षा जास्त कंट्रीजमध्ये WHO इंटरनॅशनल ड्रग मॉनिटरिंग प्रोग्राम हा रेग्युलेट केला जातो. ओके, आता WHO प्रोग्राम इन्क्लुडिंग 3 पार्ट. WHO जो प्रोग्राम आहे आपण आताच बघितलं की 150 पेक्षा जास्त कंट्रीजमध्ये हा प्रोग्राम रेग्युलेट केला जातो. बट ह्याचे 3 नेटवर्क आहेत. फर्स्ट आहे उपसाला मॉनिटरिंग सेंटर, सेकंड वन आहे WHO हेडक्वार्टर आणि लास्ट वन आहे नॅशनल फार्मेकोव्हिजिलन्स सेंटर फ्रॉम WHO मेंबर. उपसाला मॉनिटरिंग सेंटर हे कुठे लोकेटेड आहे तर स्वीडनला. WHO हेडक्वार्टर कुठे आहे जिनेवाला. आता ह्या ज्या मॉनिटरिंग नेटवर्क आहे तर या सगळ्यांचा एकच रोल आहे. कोणता रोल आहे? मॉनिटरिंग ड्रग सेफ्टी अँड ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन. देन ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स ॲनालाइज किंवा आयडेंटिफाय झाली तर त्याला डॉक्युमेंट करणं. ओके, तर इथे बघा WHO कधी इस्टॅब्लिश झालेला आहे, पण WHO इंटरनॅशनल ड्रग मॉनिटरिंग प्रोग्राम हे लक्षात ठेवायचं. कधी इस्टॅब्लिश झालेला आहे 1968ला. हेडक्वार्टर कुठे लोकेटेड आहे जिनेवाला. किती नेटवर्कमध्ये आहे तर 3 नेटवर्कमध्ये आहे. उपसाला मॉनिटरिंग सेंटर, WHO हेडक्वार्टर आणि नॅशनल फार्माकोव्हिजिलन्स सेंटर फ्रॉम WHO मेंबर. लक्षात ठेवायचे हे 3 नेटवर्क. उपसाला मॉनिटरिंग सेंटर कुठे लोकेटेड आहे तर स्वीडनला. देन WHOचं हेडक्वार्टर कुठे आहे जिनेवाला आहे. WHO मॉनिटरिंग प्रोग्राम ऑलमोस्ट किती कंट्रीजमध्ये रेग्युलेट केलं जातं आहे तर 150 पेक्षा जास्त कंट्रीजमध्ये आहे. मेन रोल काय आहे WHOचा तर ॲनालायझिंग अँड डिटरमायनिंग ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स अँड मेंटेन ड्रग सेफ्टी. ओके, आता हे बघा जसं की फार्मेकोव्हिजिलन्सला WHOने डिफाईन केलेलं आहे तसंच हे जे फार्मेकोव्हिजिलन्स ही जी टर्म आहे तर युरोपियन कमिशनने सुद्धा ह्याला डिफाईन केलेलं आहे. तर युरोपियन कमिशन ही सुद्धा कमिटी आहे, जशी की WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जशी कमिटी आहे तशीच युरोपियन कमिशनसुद्धा कमिटी आहे. तर आपण लक्षात ठेवायचं जर यावरती एक्झाम आला तर WHOने ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्सचा स्टडी केलेला आहे आणि युरोपियनने फार्मेकोव्हिजिलन्स म्हणजे काय डिफाईन केलेलं आहे मॉनिटरिंग ड्रग सेफ्टी. ओके, अकॉर्डिंग टू WHO फार्मेकोव्हिजिलन्स म्हणजे काय मॉनिटरिंग ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स आणि युरोपियन कमिशन्स किंवा युरोपियन फार्मेकोव्हिजिलन्स अकॉर्डिंग फार्मेकोव्हिजिलन्स म्हणजे काय आहे तर मॉनिटरिंग ड्रग सेफ्टी. जर सेपरेटली एक्झाम आला WHO सेपरेटली जर क्वेश्चन्स आला एक्झाममध्ये WHO अकॉर्डिंग फार्मेकोव्हिजिलन्स म्हणजे काय स्टडी ऑफ ड्रग मॉनिटरिंग किंवा मॉनिटरिंग ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स इज ऑल्सो नोन ॲज फार्मेकोव्हिजिलन्स. आणि जर युरोपियन कमिशन्स कमिटी अकॉर्डिंग जर फार्मेकोव्हिजिलन्सची टर्म विचारली तर मॉनिटरिंग ड्रग सेफ्टी इज ऑल्सो नोन ॲज फार्मेकोव्हिजिलन्स. ओके, 2 वर्ड लक्षात ठेवायचे. WHO अकॉर्डिंग मॉनिटरिंग ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स आणि युरोपियन कमिशन्स अकॉर्डिंग मॉनिटरिंग ड्रग सेफ्टी.
तर आपला जो फार्मेकोव्हिजिलन्सचा हा टॉपिक आहे तर इथे कव्हर झालेला आहे. जर या रिगार्डिंग कोणाला काही डाऊट असेल किंवा जर कोणता पॉईंट्स क्लिअर झालेला नसेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. आणि परत एकदा सांगते, फार्मेकोव्हिजिलन्स इट इज द ब्रांच ऑफ फार्मॅकोलॉजी. डिफाईनसुद्धा खूप सिम्पल आहे. यामध्ये आपल्याला जे पण ड्रग्ज आहेत तर त्या ड्रगची सेफ्टी, इफिकसी, ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन, साईड इफेक्ट आणि टॉक्झिसिटी हे मॉनिटर करायचे आहेत, डिटेक्ट करायचे आहेत, त्याला असेसमेंट करायचं आहे. असेसमेंट इज ऑल्सो ॲनालाइज, ओके, अंडरस्टँड आणि देन प्रिव्हेंट करायचं आहे. ओके, त्यानंतर ना आपण ऑब्जेक्टिव्ज बघितलेले आहे, सिम्पल ऑब्जेक्टिव्ज आहेत. स्कोप ऑफ फार्मेकोव्हिजिलन्स आपण बघितलेलं आहे. देन आपण ड्रग सेफ्टी फार्मेकोव्हिजिलन्स बघितलेलं आहे. त्यामध्ये आपण ह्या ज्या ADR, पोस्ट मार्केटिंग सर्व्हिलन्स, ह्या ज्या टर्म आहेत तर ह्यासुद्धा आपण ब्रीफली आत्ता डिस्कस केलेल्या आहेत. आपण इथे शॉर्टली बघितलेलं आहे. आणि WHO इंटरनॅशनल ड्रग मॉनिटरिंग प्रोग्राम जे फार्मेकोव्हिजिलन्समध्ये रन केले जातात तर ते सुद्धा आपण इथे बघितलेलं आहे. तर ह्या टॉपिक रिगार्डिंग जर कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.